श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन. प्रकरण 17, भाग 1. निर्याणाची तयारी. बाबा ओटीवर बसून होते. मधूनच खोलीकडे बघत होते. आतली हालचाल टिपीत होते. काय करावं हे त्यांना सुचेना. कारण स्वामी कालपासून डाव्या कुशीवर स्वस्थ पडून होते. खाणं पिणं नाही, हालचाल नाही, काही नाही. श्वास मात्र संथपणानं चालला होता. काय म्हणायचं या अवस्थेला? बाबांच्या मनात आलं, आप्पाची अवस्था अनुभवित आहेत ती कोणती हे कळण्या इतकीही आपली तयारी झाली नाही. 40-45 वर्षाच्या सहवासात आप्पांची ही बाजू काही आपल्याला समजली नाही. कारण मुळातच आमचे पिंड भिन्न प्रवृत्तीचे आहेत. बांधलो गेलो आहोत ते एका प्रेमाच्या धाग्यानं, नाही तर स्वभावात तिळाचं साम्य नाही. आम्ही कसे जवळ राहिलो हे एक आश्चर्यच आहे. बाबांना एकदम आप्पांचं वाक्य आठवलं. एकदा बाबांनी त्यांना विचारलं होतं, अप्पा, तुम्ही इतकी वर्षानुवर्ष साधना करता, तुम्हाला सिद्धी मिळाली का हो? आप्पांनी नुसतं मंदस्मित केलं. तेव्हा बाबांनी चेष्टेनं म्हटलं, आलेल्या दिसत नाहीत. त्या दाखवायच्या नसतात बाबा. योगमार्गाचा तसा दंडक आहे. दंडक असला तर तुम्ही दाखवू नका, पण मिळाल्या की नाही हे तर सांगा. माझ्या पुरतच सांगायचं तर मला सिद्धी मिळाली आहे. तिचं प्रत्यंतर मला 1-2दा आलं आहे, पण मी तिथेच थांबलो. आप्पाने गंभीरपणाने सांगितलं. पण लगेच बाबांकडे बघून त्यांनी मंदस्मित केलं होतं. काय झालं? बाबांनी विचारलं. काही नाही, चमत्काराचं विचारलं होतं ना? होय. आम्हाला कधी तुम्ही चमत्कार केलेला आठवत नाही. करावा लागत नाही, तो सहज होतो. तुमचाच एक चमत्कार आहे. अहो, तुमच्यासारखा माणूस इतके वर्ष माझ्यासारख्या परमार्थी माणसाच्या सहवासात राहतो, हा काय साधा चमत्कार आहे? आप्पांच्या या बोलण्यावर ते दोन भिन्न वाटेवरचे वाटसरू सुरात सूर मिसळून मनापासून हसले होते. बाबांच्या मनात आलं, खरोखरच हा मोठा चमत्कार आहे. कारण आप्पांचं मवाळ वागणं आपल्याला कधीच पटलं नाही. पूर्वी असं नव्हतं. पण त्या ब्रह्ममायेच्या घोटाळ्यात रंगल्यापासून आप्पा कुठली गोष्ट अभिनिवेशानं सांगतच नाहीत. जे सांगायचं ते बाबा महाराज असं म्हणतात, माऊलीनं म्हटलं आहे, मुकुटराजानं सांगितलं आहे, गुरुदेव रानडे असं म्हणायचे, रामकृष्णांची अशी गोष्ट आहे, असं दुसऱ्यांना मोठेपणा देऊन सांगतात. अहो, आम्हाला असं ब्रह्मज्ञान झालं असतं आणि सिद्धी आल्या असत्या तर आम्ही आमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर जगाला नाचवलं असतं. आप्पांचं उलटच, अति विनयानं वागतात. त्यांना सगळीकडे भलतं दिसतं. परवा एका भक्ताला सांगत होते, तैसे आपुलेने गुणे पुढिलांचे उणे फेडून या पाहणे तयाकडे. मी ऐकलं आणि हसलो. आपल्याला या जन्मी तरी असं वागणं जमायचं नाही. आमचं मन जे उणं तिथंच नेमकं जाणार आणि आमचा शब्द त्याच्या वरमी बसणार. काय करणार? राहवतच नाही. ते एक बडे देशभक्त आले तेव्हा तसंच झालं. ते आणि त्यांचा लवाजमा यायच्या आधी त्यांच्या व्यवस्थेचं पत्र आलं. हातसडीचे तांदूळ लागतील, गाईचं तूप लागेल, अशा 1000 गोष्टी. आपण कुचेष्टेनं तोंडाला येईल ते बरळलो. आप्पा शेजारी बसून शांतपणे जेवत होते. काही बोलले नाहीत. जणू माझे अर्वाच्य शब्द त्यांच्या कानी पडलेच नव्हते. पण मग आपल्या खोलीत जाऊन बसल्यावर मी बाहेर ओटीवर आहे असं पाहून डॉक्टर मिराशींना जरा मोठ्यानंच म्हणाले, दुसरे काय करतात, दुसरे काय खातात, काय पितात आणि कसे वागतात याचा विचार करण्यातच काही माणसांचं आयुष्य संपतं. आपण स्वतः काय करतो, काय बोलतो, कसे वागतो याचा विचार करायला त्यांना वेळच उरत नाही. आप्पांचं म्हणणं मला पटलं, पण म्हणून स्वभाव बदलतो थोडाच. मी आपला उठलो आणि आपल्या फटकळपणानं आप्पांना त्रास होऊ नये म्हणून पाहुणे मंडळी यायच्या वेळी सरळ विष्णूच्या देवळात जाऊन बसलो. आप्पांच्या वाटेनं जायचा प्रयत्नही आपण केला होता. पुण्याला असताना आप्पा रोज एवढे जातात तरी कुठे, ते बघण्यासाठी आपण त्यांच्या मागे गेलो होतो. शुक्रवार पेठेतलं बाबा महाराजांचं घरही पाहून आलो होतो. आप्पा या विषयावर आमच्याशी कधी बोलत नसत. नाही म्हणायला एकदा देशमुख महाराजांच्या घरी भजनाला मात्र घेऊन गेले होते, पण तो अपवाद. तेव्हा मी एक दिवस सरळ बाबा महाराजांना जाऊन भेटलो. त्यांनी विचारलं, आपण कोण, कोणतं काम घेऊन आला आहात? आपण झटक्यात उत्तर दिलं, मी बाबा देसाई, रामभाऊ गोडबोलेंचा मित्र, अनुग्रहासाठी आलो आहे. महाराजांनी आपल्याकडे एकदा आपाद मस्तक निरखून पाहिलं. मग प्रश्न केला,
ज्ञानेश्वरी किती वेळा वाचलीत? एकदाही नाही. मग असं करा, ती 12 वेळा वाचा आणि नंतर या. आपण तडकलोच. आपल्या जिभेला तलवारीसारखी धार. फटकन म्हटलं, 12 वेळा वाचल्यावर मग तुमच्याकडे कशाला येईन? मीच अनुग्रह देईन दुसऱ्यांना. आपण हे सगळं माहीत आहे की नाही कुणाला माहीत. त्यांनी विचारलं नाही आणि मीही आमची ही खडाष्टकी भेट त्यांना आपणहून सांगितली नाही. बाबांचा अनुग्रह असा हुकला. आपणचे माझे स्नेहसंबंध म्हणून त्यांनी नाना मामांना माझ्या संबंधी सांगितलं. पण मनातून मला त्यांच्याकडूनही अनुग्रह घ्यावासा वाटेना. काय करावं? आपणच्या शब्दामुळे गेलो तर खरा मुंबईला. अगदी 4 दिवस त्यांच्या घरी राहिलो सुद्धा. कदाचित आप्पानेच त्यांना प्रेरणा दिली असावी, कारण अगदी आयत्या वेळी त्यांनी गणपत भाऊंच्याकडून मला अनुग्रह देवाविला. माझ्या मनासारखं झालं. आप्पा असंच न सांगता माझ्या मनासारखं करतात. माझ्यावर फार प्रेम. सगळ्यांना नवल वाटतं. मला सुद्धा वाटतं की माझे सगळे दुर्गुण हे पोटात घालतात तरी कसे? किती सांगायचं? सिगरेटची तलफ आली आणि एखाद्या वेळी खिशात काड्यांची पेटी नसली तरी आप्पा खोलीतून पटकन पाठवून द्यायचे. पुत्राचे सहस्र अपराध, माता कायम मानी तयाचा खेद, हे असंच काहीतरी आहे. 58 साली हृदयविकाराचा झटका आला. सतत पडून होतो. एक दिवस आप्पांची चिठ्ठी आली की ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय वाचावा. एरवी तर ऐकलं नसतं, पण त्यावेळी मन बेचैन होतं. आधार शोधित होतं. म्हणून आजपर्यंत जिला कानडी कानडी म्हणून नावं ठेवत होतो, तीच ज्ञानेश्वरी आपणहून उघडली. हात जोडले. ज्ञानदेवांना कळवळून प्रार्थना केली. म्हटलं, आता तुम्हीच कृपा करा. स्वतः प्रकट होऊन अर्थ समजावून द्या. मला तुमच्या या ग्रंथातलं का आहे कळत नाही. वाचायला सुरुवात केली. 9वा अध्याय मोजून 12 वेळा वाचला. बाबा महाराजांची आज्ञा अशी इतक्या वर्षांनी पाळली गेली. आता वाटतं अगदीच काही कानडी नाही ज्ञानेश्वरी. मन लावून वाचलं तर कळते हळूहळू. गोडी लागते. पण खरं अगदी मनातलं सांगायचं तर ते वाचन सुद्धा आप्पांच्या शब्दांखातरच घडलं. काय असेल ते असो, पण हा आता खोलीत पडून राहिलेला माझा मित्रच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे वेलीसारखा कोमल, नाजूक, पण वेल असली तरी ती अमृताची वेल आहे, संजीवनीची वेल आहे. म्हणून तर माणसं धावत येतात आणि तेच आम्हाला आवडत नाही. आमच्या प्रेमात कोणी वाटेकरी खपत नाही. आप्पा म्हणतात, प्रेम निस्संग असावं. प्रेमात हक्काची भावना नसावी. कारण खरं प्रेम मेघासारखं असतं. सारखा वर्षाव करतं. तिथं आप पर काही नाही. असेलही तसं, पण आमचं प्रेम आहे आमच्यासारखंच रांगड. ही लांब लांबची मंडळी येतात आणि आप्पांना लुटून नेतात. आप्पाही रांगतात. ओंजळी भर भरून प्रेमानंद लुटतात. माणसं तृप्त होतात. आनंद अश्रू ढाळीत माघारी फिरतात. आप्पांच्या या दौलतीचं वैभव आम्हाला कधी कळलंच नाही. पण कळो न कळो ते आहे आणि परके लोक ते घेऊन जातात, ते काही मनाला भावत नाही. त्याच विचारानं अस्वस्थ होऊन बाबा अंगणात फेऱ्या घालू लागले. तेवढ्यात स्वरूपाश्रमाकडून कुणी एक बाई तिथे आली. असेल तिशीची. तिनं लांबूनच खोलीच्या दिशेनं नमस्कार केला आणि मग पडवीत जाऊन केरसुणी आणली आणि उंबऱ्यापुढची मानवातली जमीन झाडून घेऊ लागली. बाबाने विचारलं, झाडता कशासाठी? रांगोळी घालायची. बाबाने तिच्याकडे निरखून पाहिलं. बाई थोरा मोठ्याच्या घरची दिसत होती. हातात पाटल्या, बांगड्या, अंगावर भारी तलम रेशमी वस्त्र होतं. बाबांचा स्वभाव लगेच उफाळून आला. ते व्यंगोक्तीनं म्हणाले, असली कसली हो ही तुमची भक्ती? गुरुदेव रानडे संतांचे चरणरज पुढी करून सांभाळून ठेवीत असत आणि तुम्ही सरळ झाडून टाकता. बाई गोंधळून म्हणाली, पण रांगोळी काढायची. मग काढा की. केसांनी झाडायचं तर राहिलं, पण पदराने तर झाडाल. ती निरागसपणानं हसली. माझ्या लक्षातच आलं नाही हो. असं म्हणत तिनं पदर हाताखालूनच पुढं घेतला आणि आपलं तलम रेशमी वस्त्र धुळीनं मळलं याचं तिला भानच नव्हतं. देवा तू सागर, मी तुझी लहरी, दोघांशी अंतरी भेद नाही. हा स्वामींचाच अभंग गुणगुणत ती मोठ्या तन्मयतेनं रंगावली रेखू लागली. बाबा मात्र तिची ती भावभक्ती बघून हेलावली. त्यांचे डोळे कधी नव्हे ते आज अश्रूने भरून आले. मनात खांतावले. म्हणाले, आप्पा आप्पा, तुमच्यावर माझं प्रेम आहे हो, पण हा भाव कधी येईल माझ्यात? लोकांचं पाहून मीही तुम्हाला हात जोडतो, पण त्यात जीव नाही. यांच्यासारखं समर्पण होतच नाही. सर्वस्वी शरण येऊन तुमच्या चरणावर डोकं ठेवावं असं वाटतच नाही. वाटो न वाटो, आज साष्टांग नमस्कार घालायचाच असं मनाशी ठरवून बाबा त्याच आवेगात खोलीत आले. त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि उठून उभे राहिले. तोच त्यांच्या कानावर मधुर शब्द आला, आशीर्वाद.
बाबांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. म्हणजे आप्पा देहभावावर आले तर केव्हा आपल्याला कसं कळलं नाही? आपल्याला कळलं नाही तरी आप्पांना सगळं कळतं. बाबा थोड्या वेळानं बाहेर आले तेव्हा त्यांना मुंबईचे फडके आणि त्यांच्या पत्नी येताना दिसल्या. हे आता मध्येच कसे आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर अशी सुटकी कळा का, असा विचार करत बाबा पुढे झाले. त्यांची भेट होताच मामा फडके यांनी कापरी आवाजात विचारलं, आप्पांची प्रकृती कशी आहे? बरी आहे. ते ऐकताच मामांचा चेहरा उजळला. त्यांनी मागील दारी जाऊन हातपाय धुतले आणि मग खोली बाहेरून सद्गुरूंना वंदन केलं. स्वामींच्या अस्पष्ट दर्शनानं सुद्धा त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. तटस्थपणानं बाबा बघत होते. त्यांच्या मनात आलं, खरोखर का यांना इतकं प्रेम वाटत असेल की हे नाटक पट्टशिष्य होण्याचा उपाय? काय झालं ते स्वामीच जाणे. पण आप्पांच्यावर उत्कट प्रेम करणाऱ्या या दोघांची भेट काही शुभ मुहूर्तावर झाली नाही. बाबा आणि मामा एकमेकांना आज 12-13 वर्ष ओळखत होते. आप्पांच्या प्रेमाच्या दुव्यानं एकमेकांशी जोडले गेले असले तरी बाबांना मामांविषयी मनापासून कधी प्रेम वाटलं नाही. मामा वर्षाकाठी साधारण उत्सवाच्या सुमाराला येत असत. 15 दिवस राहून परत जात असत. आप्पांचं आणि यांचं फार हितगुज, वयातनं बरोबरीचे, म्हणून आप्पा मोकळेपणानं वागायचे. आप्पांनी या साध्या सरळ भाबड्या माणसात काय पाहिलं हेच बाबांना कळत नव्हतं. ते मनात म्हणत, याला आत बाहेर नाही, पाचपोच नाही, बस आप्पा एके आप्पा, दुसरा विषयच नाही. आणि असल्या माणसाला म्हणे आप्पांनी परंपरा चालवायला सांगितली. नावही ठेवलंय अमलानंद. बाबांच्या जिभेनं त्या नावाची चिरफाड केली. मामाने मात्र ते मनावर न घेता सरळ भावानं उत्तर दिलं होतं, तसं नव्हे बाबा, परमशांती म्हणजे शुद्ध आनंद, अमलानंद. अहो आप्पानेच लिहिलंय तसं. आता देखील बाबांना ते वाक्य आठवलं. ते मनात म्हणू लागले, बघूया तरी यांची परमशांती. आणि मग त्याने फडक्यांना विचारलं, अहो अमलानंद, तुमचा आनंद असा मावळलेला का, रडवा का? आनंद मळेल कसा बाबा, तो शुद्धच आहे, निर्मळच आहे. पण तो ज्याच्या कृपेनं लाभला त्याच्यासाठी जीव तळमळला का? त्यांना इथं काही उणं पडतंय की काय? तुम्ही जीवापलीकडे सेवा करता आप्पांची, उणं कसं पडेल? पण जो दृष्टांत झाला तो जरा नाही म्हणजे बोला बोला, अडखळलात का? आम्हाला दृष्टांत होत नाहीत तेव्हा दुसऱ्याचे ऐकू द्यात तरी. पण जे घडलं ते सांगणं सुद्धा मामांच्या जीवावर आलं. त्याने काही न बोलता बॅगेतून एक डायरी काढली आणि ते पान उघडून बाबांच्या समोर धरलं. बाबा कुतूहलानं आणि साशंकतेने वाचू लागले. आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.